मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, 9850015558। आज 29 मे 2026 रात्रीचे 9:30 वर झालेले आहे, वार शुक्रवार। आपण दुपारी लक्ष्मीनारायण मंदिरात जाऊन जी स्थिती पाहिली त्याचा व्हिडिओ मी जारी केला होता। मला काही विद्यार्थी मित्रांनी जे ज्योतिष शिकत आहे त्यांनी मला विनंती केली की आम्हाला ते दृश्य दाखवा आणि त्या दृश्याच्याच ठिकाणी व्हिडिओ दाखवा आणि हे कसं घडलं हे ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने अभ्यासासाठी मला दाखवा, अशी त्यांच्या विद्यार्थ्यांची विनंती होती। त्यानुसार मी तिथे व्हिडिओ जारी केला। हा व्हिडिओ जारी केल्यावर नंतर त्या व्हिडिओमध्ये अशी कुंडली मला दाखवता आलं नाही, कुंडली मी फक्त सांगितली। परंतु काही विद्यार्थ्यांनी कुंडलीसह आम्हाला समजून सांगा असं सांगितल्यावरून पुनश्च हा व्हिडिओ आपण आज जारी करत आहेत। कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। योगायोग असा आहे की नाशिकचे प्रवीण दिगंबर पाटील, आकाश विष्णू भामणकर, प्रसाद वसंतराव पैठणकर आणि दीपक धनंजय पाध्ये हे 4 विद्यार्थी नाशिकहून यांनी माझ्या मोबाईलवर संपर्क साधला। याच्यातले 2 विद्यार्थी जे आहे ते परिचित आहे, त्यांच्या वडिलांचाही माझा परिचय आहे। मी नकार देत असताना वडिलांनी फोन केला आणि गुरुजी मुलं शिकत आहे, तुम्ही सहाय्य करा। त्यानुसार मग मला हा व्हिडिओ जारी करणं भाग पडलं। त्याचप्रमाणे स्वाती निरंजन देसले जळगाव आणि विजय नारायण जोशी ही अमरावती, या 2 मुली आणि 4 मुलांनी ज्योतिषशास्त्राचं शिक्षण घेत आहेत। हा जो व्हिडिओ आहे ही भविष्यवाणी नाही, हे लक्षात घ्या। पहिल्या प्रथम ज्याप्रमाणे आपण शाळेमध्ये शिकतो तो उदाहरण घेत असतो, एखादं उदाहरण आपण घेत असताना एखाद्या सफरचंदाची माहिती आपण घेत असताना सफरचंदाचं झाड आपल्या समोर नसतं किंवा आपण त्याची भविष्यवाणी करत नाही, परंतु त्याचे गुण धर्म, कुठे उत्पादन होते आणि कुठे विक्री होते या संबंधाने आपण माहिती घेतो। त्याचप्रमाणे राजे महाराजांच्या आणि वर्तमान स्थितीमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांच्या जुन्या जे काही ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, राष्ट्रपती झाले, यांच्या पत्रिका शिकवताना आम्हाला शिकावं लागते। पण शिकवण्याचं कार्य मी केलेलं आहे, पण आता करत नाही, हे पण लक्षात घ्या। कारण आता वय झाल्यामुळे आणि वेळ मिळत नसल्यामुळे मी शिकवू शकत नाही। तर अभ्यासांते आपल्याला कुंडल्या घ्याव्या लागतात। तसं गणित सोडवताना 4 आंबे विकले आणि 4 आंबे विकत असताना एका आंब्याची किंमत 10 रुपये, दुसऱ्याची 15, तिसऱ्याची 5, चौथ्याची 6, एकूण किती झाले? आता प्रत्यक्षात आपल्याकडे आंबे नसतात, आंब्याची माहिती नसते, आंबे कसे होतात काय होतात, पण उदाहरण असते ते एक। त्याचप्रमाणे उदाहरणाच्या माध्यमातून, ज्योतिष शिकण्याच्या माध्यमातून या व्हिडिओकडे आपण दृष्टी ठेवावी। ही भविष्यवाणी नाही, ही मुलांनी सांगितलेली त्यांच्या अभ्यासासाठी कुंडली मी दाखवत आहे आणि मार्गदर्शन करत आहे। कारण मी दुपारी जो व्हिडिओ सायंकाळी त्याला त्याच्यात मला तिथे कुंडली दाखवता आला नाही, म्हणून कुंडलीसह आम्हाला परीक्षण करून द्या असं या विद्यार्थ्यांची मागणी असल्यामुळे मी हा करत आहे। आता ही कुंडली आहे वृश्चिक राशीची, ही नारायणाची कुंडली आहे। ही लक्ष्मीची कुंडली आहे मेष राशीची। आता या कुंडलीनुसार आपण
जेव्हा पती पत्नीच्या कुंडल्या बघत असतो त्यावेळेला पुरुषाच्या कुंडलीला आपण महत्त्व देत असतो. संततीबाबत किंवा संसार सुखाबाबत, संसाराचा आनंद बाबत जे काही आपल्याला बघायचं असते आपण ह्या पुरुषाच्या कुंडलीवरून बघत असतो. स्त्रीच्या कुंडलीचं माध्यम घेत असतो, पण प्रमुखतः आपण विचार करतो हा पुरुष कुंडलीतून. म्हणून आपण नारायण, श्री नारायण यांच्या कुंडलीवर आपण बघूया. सोमवारी रात्री 18 तारखेला 2:30 जवळपास ही आग लागली किंवा 2ला लागलं असेल, नक्की माहीत नाही, टाईम नाही आहे. त्या दिवशी सोमवार होता, परंतु रात्री 2:30 नंतर आपण बघितलं तर मंगळवार लागला आहे. आणि त्या मंगळवार लागला असताना अंगारकी विनायकी चतुर्थी त्या दिवशी होती. आद्रा नक्षत्र हे रुद्र नक्षत्र असते आणि शुक्ल पक्षातली चतुर्थी अशुभ असते. पहा, काही वेळेला गंमत आहे, कृष्ण पक्षातली शुभ आणि शुक्ल पक्षातली अशुभ. तर हे चतुर्थीचं गणित कारण की काय आहे की कृष्ण पक्षातली हे संकष्ट चतुर्थी असते म्हणून शुभ असते. पहिले विनायकी चतुर्थी का करायची याचा उलगडा जर आपण केला तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणे, बाकी काही अर्थ नाही. आणि संकष्ट चतुर्थीचं काय आहे की आपल्यावरील संकट आलेल्याचं निवारण करणे. आता इथे या ठिकाणी अंगारकी विनायकी चतुर्थी इच्छाप्राप्तीचं काहीच नव्हतं, इथे प्रश्नच नव्हतं. ही गोष्ट जर संकष्टी चतुर्थीला गेली असती तर ही गोष्ट झालीच नसती असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता ही वृश्चिक राशीची कुंडली, वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असतो. तो मंगळ कुंडलीमध्ये लक्ष्मीचा कारकग्रह आहे आणि लक्ष्मीच्या कारकामध्ये स्वतःचा मंगळ आहे, म्हणजे ही मंगळाची कुंडली झाली. आता या ठिकाणी लक्ष्मीचा कारकग्रह मंगळ षष्ठात बसला, शत्रुस्थानात बसलेला आहे. शत्रुस्थानात बसत असताना या कुंडलीमध्ये आपण जर पाहिलं तर हा मंगळ 1, 2, 3, 4, 5, 6 षडाष्टक योगात आहे. अत्यंत घातक योग मानला जातो हा. अशा योगात ही पाहत असताना बुधात्त योग या कुंडलीत आहे. बुद्धिमानाची ही कुंडलीत आहे, नारायण बुद्धिमान आहेतच. असा असताना या कुंडलीमध्ये कर्मातून, दैवातून या ठिकाणी ब्रह्म या ठिकाणी घर असते, त्याच्यात स्वामी रवी कुंडलीमध्ये आहे सोबत. आता हे या ठिकाणी अग्नी का लागला हा प्रश्न आपल्या पुढे आहे. तर या ठिकाणी अंगारकी चतुर्थी ही धरली पाहिजे, कारण रुद्र आहे, आद्रा नक्षत्र, रुद्रावतार या कुंडलीमध्ये, आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणून अशुभ. आता या ठिकाणी असत असताना आपल्याला बघायला पाहिजे की वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा षष्ठात आहे, हा षडाष्टकात आहे. दुसरं या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर अग्नीचा कारकग्रह रवी हा कुंडलीमध्ये शत्रुगृही आहे. शत्रुगृही असत असताना याच सोबतमध्ये आपण जर भाग्याचा कारकग्रह या ठिकाणी घेतला, लाभाचा कारकग्रह बुध हा कुंडलीमध्ये अस्तंगत आहे. एकूण कुंडलीचं परिवर्तन या ठिकाणी जर बघायला गेले तर शनी हा कुंडलीमध्ये 7.5चा कारकग्रह आहे. ही कुटुंबवादी पत्ती घर आहे आणि सुख कुटुंब आणि या ठिकाणी आरोग्य आणि अग्नी आणि शत्रू या ठिकाणी 7.5 आहे. त्रिकोणात असलेली ही 7.5 संपूर्ण कुंडलीवर प्रभाव करते, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये एक नमूद वाक्य आहे, त्रिकोणातील ग्रह संपूर्ण कुंडलीवर प्रभाव टाकतात. हे त्रिकोणाचा ग्रह आहे, हा त्रिकोणाचा ग्रह आहे. एका खोलीमध्ये कोपऱ्यामध्ये बसलेला मनुष्य जर आहे तर त्याने ज्या खोलीतले जर निरीक्षण केलं तर एका क्षणामध्ये तो करेल, पण दुसऱ्या बाजूला बसलेला जर गृहस्थ असेल तर त्या खोलीचं रूमचं निरीक्षण करू शकत नाही. त्याप्रमाणे हा शनी संपूर्ण कुंडलीवर प्रभाव टाकीत आहे. आता हा दुसरा जो आहे त्रिकोण हा पण प्रभाव टाकतो, पण इथे ग्रहच नाही, म्हणजे याचा कारकग्रह मृत्यूस्थानात आहे. हे भाग्याचं स्थान आहे, भाग्याशी मृत्यू झालेला आहे या कुंडलीमध्ये. त्याप्रमाणे हा गुरु जो आलेला आहे या कुंडलीमध्ये 7.5 आलेला आहे, हे लक्षात घ्या. आता 7.5 आलेला लक्षात घ्या. असत असताना एखाद्या अशुभ स्थानातून आलेला मनुष्य अशुभ असतो, त्याचप्रमाणे हा गुरु या ठिकाणी झालेला आहे. हा धनेश आहे. धनेश मृत्यू झाला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झालेली आहे या मंदिराची.
त्याचप्रमाणे हा शुक्र जर आपण पाहिला तर हा वयश आहे. वयश शुक्र म्हणजे फार जुनी इमारत असल्याचा पुरावा या ठिकाणी मिळत आहे आपल्याला. आणि हा शुक्र कुंडलीमध्ये विवाह स्थानाचा कारग्रह शुक्र पाहिला. आता हा नारायणाची कुंडली त्याच्या पत्नीचा विवाहाचा कारग्रह म्हणजेच आपल्याला लक्ष्मीचा कारग्रह या कुंडलीमध्ये शुक्र इथे अष्टम स्थानात आहे, मृत्यू स्थानात आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहायला गेले की तळागाळाला मंगळ गुरु चंद्र शुक्र हे योग आल्या कारणाने या ठिकाणी मग लक्ष्मी नारायण आणि गरुड सुद्धा या ठिकाणी अग्निडागामध्ये सामावलेले आहे. हे असं या ठिकाणी आपल्याला दिसते. मंगळ हा अग्निकारक आहे, अंगारकी चतुर्थी पण अग्निकारक आहे, राशी पण अग्निकारक आहे, दोघांची राशी अग्निकारक आहे. आणि ह्या लक्ष्मीच्या याच्यात तर मंगळच आहे. आता हा मंगळ जो आहे या लक्ष्मीचा स्वामी हा अशुभ कर्तरीमध्ये आहे. अशुभ कर्तरी असताना या कुंडलीमध्ये मंगळाला म्हणजे मेषला या ठिकाणी 7.5 आहे. शनी इथे आहे, इथे 7.5 आणि इथे लाभाला पण 7.5 आहे, म्हणजे लाभ हानी इथे झालेली आहे. आता असा योग असताना या ठिकाणी आपण जर पाहायला गेलो तर या लक्ष्मीचा नारायण म्हणजे विवाहाचा पती ह्या ठिकाणी शुक्रस्वामी तो कुंडलीमध्ये मृत्यूस्थानात आलेला आहे. म्हणजे पहा या ठिकाणी जो आहे जो शुक्र या ठिकाणी पतीचा कारग्रह लक्ष्मीच्या कुंडलीमध्ये तो शुक्र मृत्यूच्या स्थानी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि ह्याच ठिकाणी आपल्याला तोच शुक्र या कुंडलीमध्ये आपण जर पाहिला तर नारायणाच्या कुंडलीमध्ये तो लक्ष्मीकारक आहे, तोही इथे मृत्यूस्थानात आहे. गरुडाचा गुरु धरला तरी इथे गरुडाचा पण अग्निडाग झालेला, पण गुरुला इतका अग्निडाग इथे झालेला नाही, तर संपूर्ण अग्निडाग इथे लक्ष्मीनारायणला झालेला आहे. असा ही कुंडली पाहत असताना याच कुंडलीमध्ये अजूनही बघायला पाहिजे तर शनी हा 3ऱ्या दृष्टीमध्ये देतो, म्हणजे शनी रवीचा दृष्टादृष्टीचा योग या कुंडलीमध्ये घातक योग मानला जातो. आता बुध इथे आहे तर रवीच्या सोबत बुध हा अस्तंगत होतो, म्हणजे बुद्धी काम करेनाशी होते या ठिकाणी हे आपल्याला बघायला मिळते. रवी हा नशीब दैवकारकातून इथे आलेला आहे आणि म्हणून हे नशिबाचा. आता या ठिकाणी आपण इतकं बघत असताना याच कुंडलीकडे आपण जर बघायला गेले तर चंद्रगुरूचा योग कुंडलीमध्ये गजकेसरी योग आहे. परंतु गजकेसरी योग असत असताना याच कुंडलीमध्ये आपण जर बघायला गेले तर याचा कारग्रह बुध हा जो आहे तो या ठिकाणी अस्तंगत झालेला आहे, या ठिकाणी पण अस्तंगत झालेला आहे. म्हणजे हा गजकेसरी योग काहीही कामाचा होत नाही. याच ठिकाणी धनाच्या ठिकाणी रवी बुध योग आलेला आहे, तो मात्र ह्या कर्तरी योगामध्ये धनस्थान असल्याकारणाने धनाची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. लक्ष्मीच्या कुंडलीमध्ये नारायणाच्या कुंडलीमध्ये जर धनु हा धनकारक ग्रह इथे मृत्यू झालेला आहे, म्हणजे मृत्यू इथे झालेला आहे, म्हणजे धनाचा मृत्यू म्हणजे धन नाहीसे होणे हाच प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसतो. असा योग असत असताना आजची कुंडली ही पाहिलेली आहे आपण, ही गोचरीची कुंडली म्हणता येईल, म्हणजे वर्तमान कुंडली जी आहे, कारण ती घटना घडली त्या दिवसाची आहे, म्हणजे 18 सोमवार रात्री म्हणजे मंगळवार उजळताची ही दोघी कुंडली आपण इथे काढलेली आहे. तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे या ठिकाणी, तर रवीच्या सोबत जो बुध आहे तो अस्तंगत होतो आहे, पण हेही पापकर्तरी योगामध्ये हा रवी आहे, म्हणजे प्राण गेले, म्हणजे या ठिकाणी आपण जर म्हटलं तर या ठिकाणी अग्निडाग घेतला गेलेला आहे. रवी म्हणजे अग्नी, मंगळ म्हणजे अग्नी, असा हा योग या ठिकाणी आपण पाहतो आहे. इथे पण अग्नियोग झालेला आहे स्वराशीचा, इथे पण बुध अस्तंगत झालेला आहे. गुरुचंद्रादी गजकेसरी योग इथे आहे, गुरुचंद्रादी गजकेसरी इथे असल्यावर यांचा स्वामी बुध हा अस्तंगत आहे. इथे पण गजकेसरी योग झालेला आहे, परंतु तो मृत्यूस्थानात झाला असल्याने तो काहीही कामाचा होत नाही. आणि हा शुक्र वयस्थानातून आलेला आहे, म्हणून हे मंदिर फार जुनं आणि पारंपरिक म्हणून धक्का लागलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला या बघायचं आहे की कर्मगती जी असते, कर्मगती पुरुषांची जी असते, मानवाची असते, पशुपक्ष्यांची असते, निसर्गाची असते, तर ह्या कर्मगतीप्रमाणे आपल्याला फळ मिळत असते, लाभ हानी आपली होत असते. आता ग्रहांचं स्थान मी म्हणतो, केव्हाही म्हणतो की ग्रहाचं स्थान ईश्वराच्या वर आहे, कारण की ग्रहांचे स्थान ईश्वराचं वर आहे, म्हणून 14 वर्षाचा वनवास राम आटवू शकले नाही, त्यांच्या कुंडलीत त्यांनी बदल करून घेतला नाही. शंकराचार्याला 7.5 लागले असताना त्यांना बदल करता आलेला नाही, हे आपण लक्षात घ्या. गणपतीचा शिरच्छेद झाला
शिरच्छेद झाला असत असताना जे मुखाकृती बालकाची होती त्याच्याऐवजी हत्तीचं मुख लावलं गेलं, तोही 7.5च झालेली घटना आपल्याला पाहायला मिळते. ब्रह्मदेवाचं एक शिर कापलं गेलं, महादेवाने जे कापलं तेही 7.5 गोष्ट झालेली आहे. इंदिरा गांधीचा खून हा 7.5 झालेला आहे. राजीव गांधीचा खून 7.5 झालेला आहे. गांधीजीचा खून 7.5 झालेला आहे. हरिश्चंद्राचं राज्य गेलं 7.5 गेलेलं आहे. रामाला वनवास झाला तो 7.5 झालेला आहे. म्हणजे ग्रहाचे परिणाम देवांना सुद्धा सुटलेले नाही, मंत्रीगणांना सुटलेले नाही, मोठ्यांनाही सुटलेले नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच ग्रहाधीन आहे मानव सारा जगीचा, तर ग्रहाधीन आहे देवतासुद्धा असं म्हणायला काही हरकत नाही. आता विद्यार्थ्यांना हे समजलं असेल की ह्या कुंडलीवरून कसं आपल्याला प्रात्यक्षिक बघायला मिळते. तर ह्या 2 मुली आणि 4 विद्यार्थ्यांनी मला सांगितलं त्या वडिलांच्या मित्र असल्या कारणाने करणं भात होतं, पण विद्यार्थ्यांच्याही आपलं काम आहे, कर्तव्य आहे, त्यांनाही समजून सांगणं माझं कर्तव्य आहे. म्हणून याकडे भविष्यवाणीकडे न पाहता याकडे उदाहरणार्थ ज्योतिष शिकण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे बघायला हवं आहे. नाही तर टीका टिप्पणीवाले काही करतील. हा एक आणखीन गोळ आहे. आणि कोणालाही पकडायचं असलं तर मग बोरकर गुरुजींना पकडा, बाकीचे ज्योतिषी कुठे गेले हा एक प्रश्न. असं गमतीचा भाग आहे तो, काही हरकत नाही. कोणाला काय असते ते काही नाही. मला कोणाचाही राग येत नाही. राग येऊन करणारही काय या वयामध्ये कोणाचा राग करणार आहे. असो, सगळेजण सारखे हा. सर्वांना सुख समृद्धीला हो, आनंदात राहो, सर्वांच्या इच्छा मनातील पूर्ण हो, आयुष्यमान हो, धनसंपत्ती लाभो, सहकुटुंब सर्व परिवार आनंदात सुखी राहो, दीर्घायुष्य सर्वांना लाभो. जे काही आहे आवडते नावडते मित्र परिवार, माझे श्रोते, पाहणारे व्हिडिओ पाहणारे सर्व जे काही असेल त्या सर्वांना माझा आशीर्वाद तर आहे. आणि हे कार्य माझ्या पत्नीचं असल्याकारणाने पत्नीच पण स्वर्गातील त्या सर्वांनाच आशीर्वाद देणार आहे, एवढं मात्र नक्की. असं असताना पुनरपी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया. आज आपण बघितलं आहे, आजचा कार्याचा हा विषय आपण इथेच आटोपता घेऊया.